बजेटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार बजेट. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडे लक्ष. झी 24 तासवर बजेटचं महाकव्हरेज. बजेट आधी शेअर बाजारात संभ्रमाचं वातावरण. सोने चांदीच्या दरातही घसरण सुरूच. सोने 9,000 तर चांदी 17,000 रुपयांनी स्वस्त. बजेट आधीच दरवाढीचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. 19 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1,692 रुपये. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाहीत. महागाईत तेलाचा भडका. खाद्यतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे सरासरी 125 रुपयांची वाढ. आगामी काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता. जय पवारांना राज्यसभेचं खासदार केलं जाणार. भाजपची जय पवारांच्या नावावर सहमती. पार्थ पवारांबाबत भाजप अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडेच राहणार. लवकरच राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणूनही घोषणा होण्याची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून दोन्ही पक्षात मतभिन्नता. अजित पवारांसोबत 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चाही. विलीन. आमदार अनिल पाटील यांचं मोठं विधान, तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकत्रीकरणाचा सूर. मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार करणार नाहीत. अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय. फडणवीसांच्या सर्व सभा रद्द. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारसभा. कोल्हापूर, सांगलीत शिंदेंच्या प्रचारसभा. प्रचारसभेत रोड शोही होणार. मुंबई महापालिका महापौर निवडीला वेग. उद्या भाजप शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनात गटनोंदणी करणार. महापालिका मुख्यालयात एकत्र जमून कोकण भवनसाठी रवाना होणार. दादर हुबळी एक्सप्रेसमध्ये ढेकणांचा सुळसुळाट. ढेकणांमुळे प्रवाशांना रात्र जागून काढावी लागली. रेल मदत हेल्पलाईनचंही तक्रारींकडे दुर्लक्ष.